भाई आजच कॉन्टेंट क्रिएशन चालू करा, नाहीतर छोटा मोठा धंदा करा, पण काहीतरी करा. कारण काय समाज एवढा भसकटलेला आहे, एवढा भंगार आहे. समाज बी आहे, त्याच्यानंतर समाजामध्ये आपले लोक पण आहे. पहिला नंबर येतो म्हणजे आपल्या लोकांचा. आता आपल्या लोकांचा विषयच काढला तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. बाहेरच्या लोकांना आपल्याशी काही घेणं देत नाही मित्रांनो. जर सगळ्यात त्रास देणारे तरी कोणी बी असेल तर ते आपले लोक आहे बाई. आपले लोकांकडून एवढा अनुभव शिकायला भेटला आहे मला. तर त्याच्यामुळं लाईफमध्ये काही करा, पण पैसा खूप महत्त्वाचा आहे. कशा पद्धतीनं कमवा. तुम्ही गाडी चालवा, हमाली करा, पण पैसा कमवा. पैशाशिवाय माणसाला व्हॅल्यू नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपले लोक आपल्याला वापर करून घेतात, नंतर आपला कचरा करतात. त्याच्यामुळं आपल्या लोकांपासून बी थोडं सावधान राहा. स्वतःसाठी जागा, स्वतःसाठी थोडीशी स्वतःवर बी काम करा. समाजाची नाद लागून उपयोग नाही. तुम्ही असले काय नसले काय, समाजाला काय घेणं नाही तुमच्याशी. समाज फक्त तुमच्याकडे पैसा आहे तर तुमचा वापर करून घेणार बस. तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन येणार आहे. समाज असो, घरचे असो, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुम्ही इम्पॉर्टंट आहे. ज्या दिवशी तुमच्या खिशातला पैसा खाली, तुम्ही कचरा कोंडीत. तुम्ही जगले काय, मेले काय, काय घेणं देणं नाही. त्याच्यामुळे तुम्ही विचार करते कोणाचा आहे? हां, कवर विचार करताय? काही करा, पैसा कमवा. आणि पैसा कमवा, पण तुम्ही किती कमवता हे फक्त तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही कुठं सेविंग केली तुम्हाला माहीत पाहिजे. आणि आपल्याकडे जी सेविंग आहे, आपल्याकडे जो पैसा आहे तो आपल्या ताब्यात पाहिजे. नाहीतर काही लोकांचं काय का आपण पैसा कमवतो आणि तो घरच्यांच्या ताब्यात असतो किंवा इतरांच्या ताब्यात असतो. तसं नका करू. पैसा आपण काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आपण कुठं पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे, आपण काय करतो हे फक्त आपल्याला माहीत पाहिजे बाई. काय असो, लग्न झालेलं असो या नसो, आईबाप असो, कोणी असो, स्वतःसाठी एक थोडीशी प्रायव्हेट लाईफ ठेवा. थोडीशी प्रायव्हेट लाईफ ठेवा, नाही तर तुम्हाला एवढा त्रास होणार आहे भयंकर समाजात. मी स्वतः सांगतो. आज माझ्याकडं सुद्धा मी सांगतो, आज मी सांगणार नाही गोष्ट, कोणाला बोलत नाही मी, आज तुम्हाला बोलतो. मी माझ्या लाईफमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी प्रायव्हेट आहे प्रॉपर्टीच्या बारेत, तर त्या अजून मी कोणाला सांगितलेलं नाही. भले माझं लग्न झालेलं आहे, आता 2-3 वर्ष राहील माझ्या लग्नाला, तरी मी अजून ही गोष्ट कोणाला सांगितलेली नाही. कारण काही गोष्टी प्रायव्हेट असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर